दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 19/3/2025 रोजी रात्री उशिरा विभागीय गस्ती दरम्यान पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांना गुप्त बातमीदारामार्फत अबोना पोलीस ठाणे हद्दीतील कळमथे तालुका कळवण या गावाच्या शिवारात गिरणा नदी पात्रात काही इसम अवैधरित्या वाळू उपसा करीत आहे अशी बातमी मिळाली। त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे मिळालेल्या बातमीनुसार त्वरित अपराजिता अग्निहोत्री तसंच ओझर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्रीमती अद्विता शिंदे यांच्यासोबत पोलीस पथक वरील बातमीनुसार कळमथे गावातील शिवारात गिरणा नदी पात्राजवळ पोहोचले। तिथं अबोना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे तसंच सोबत त्यांचे अंमलदार सदर ठिकाणी त्वरित पोहोचले। त्यानुसार तिथं काही इसम जेसीबीच्या साहाय्यानं वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरताना दिसले। त्यावेळी पोलीस पथकानं अतिशय शिताफीनं जेसीबी चालक, ट्रॅक्टर चालक यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आलं। सदरवेळी त्यांच्याकडे रॉयल्टी तसंच परवानगीची तपासणी केली असता ते अवैधरित्या वाळू उपसा करत होते। त्या ठिकाणाहून एक जेसीबी मशीन क्रमांक MH41BL 6163, 2 ट्रॅक्टर क्रमांक MH41BE 8278 व जॉन डियर ट्रॅक्टर MH41BE 8277 व एक फॉर्च्युनर कार क्रमांक MH41BE 7923, एक स्कॉर्पिओ क्रमांक MH41AS 0108, 4 मोबाईल असा एकूण 40,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तसंच 4 इसमांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनाची चौकशी केली असता सदर वाहनाचे मालक विनोद नारायण शिरसाट राहणार कळमथे तालुका कळवण असल्याचं समजलंय। श्रीमती अपराजिता अग्निहोत्री तसंच श्रीमती अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार योगेश हेंबाडे, पोलीस कॉन्स्टेबल विकास वाळुंज, नितीन गाडवे, गोकुळ खैरनार, एकनाथ हळदे, ओझर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार गोरख सवस्कर, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र डंबाळे तसंच पोलीस कॉन्स्टेबल भूषण काकळीज, पोलीस कॉन्स्टेबल संदीप निकम, पोलीस कॉन्स्टेबल ओमकार तुंगार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली। सदर इस्मांविरुद्ध अबोना पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास अबोना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी हे करीत आहेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, कळवण।